आपण कधीच गरीब व्हायचं स्वप्न पाहत नाही. कुठलाही मुलगा, कुठलीही मुलगी लहानपणी असं म्हणत नाही, की मला मोठं झाल्यावर स्ट्रगल करायचं आहे. मला टेन्शन घ्यायचं आहे. मला महिन्याच्या शेवटी पैशांची भीती वाटावी अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाचं स्वप्न साधं असतं. शांत आयुष्य, सुरक्षित भविष्य, घरात हसणारे लोक आणि मनात समाधान. म्हणूनच आपल्याला जे सांगितलं जातं ते आपण मनापासून स्वीकारतो. अभ्यास कर, हुशार हो, मार्क्स चांगले मिळव, चांगली डिग्री घे, नोकरी मिळव, आयुष्य सेट होईल. हे ऐकताना कुणाला संशय येत नाही, कारण हे शब्द आईवडिलांचे असतात, शिक्षकांचे असतात, समाजाचे असतात. आणि समाजावर विश्वास ठेवायला आपल्याला शिकवलं जातं. शाळेत एक मुलगा असतो, शांत, हुशार, वही नेहमी नीट, उत्तर एकदम बरोबर. शिक्षकांचा आवडता. तो प्रश्न विचारत नाही, कारण त्याला सगळं आधीच कळतं. तो चुका करत नाही, कारण त्याला परफेक्ट राहायचं असतं. तो डिसिप्लिन पाळतो, वेळेवर येतो, वेळेवर जातो. सगळ्यांच्या नजरेत तो फ्युचर आहे. आणि क्लासमध्ये दुसरा एक मुलगा असतो, थोडा बंडखोर. कधी होमवर्क नाही, कधी टीचर त्याला ओरडतात, कधी कमी मार्क्स मिळतात. लोक त्याच्याकडे पाहून म्हणतात याचं तर काहीच नाही होणार. तोच मुलगा स्वतःला कधी कधी तसंच वाटायला लागतो. वेळ जातो, 10वी 12वी, कॉलेज, ग्रॅज्युएशन. हुशार मुलाला नोकरी मिळते, पहिला पगार, घरात सर्वजण आनंद. आईवडिलांच्या डोळ्यात एकदम अभिमान असतो. सगळ्यांना वाटतं आता हा सुरक्षित आहे, पण खरी गोष्ट इथून सुरू होते. पहिल्या महिन्यात सगळं ठीक वाटतं, दुसऱ्या महिन्यात रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, तिसऱ्या महिन्यात EMIs आणि चौथ्या महिन्यात कंपॅरिझन. आणि एक टप्प्यावर तो स्वतःलाच विचारतो, मी इतका अभ्यास करून इथेच आलो का? तो रोज सकाळी उठतो, गर्दीत उभा राहतो, ऑफिसला जातो, काम करतो, परत येतो, झोपतो, पुन्हा तेच. आयुष्य चालू असतं, पण आत कुठेतरी काहीतरी मरत असतं. स्वप्न नाही, पण प्रश्न असतात. उत्तर नाही, पण अपेक्षा असतात. तो कुणालाही सांगत नाही, कारण तो हुशार आहे. लोकांना वाटतं त्याच्याकडे सगळं आहे, त्यामुळे त्याचं दुखणं कोणी पाहतच नाही. आणि तो दुसरा मुलगा, तो आधीच अपयशी ठरलेला असतो, त्यामुळे त्याच्यावर एक्सपेक्टेशन नसतात. तो पडतो, चुकतो, कधी बिझनेस करतो, फेल होतो, पुन्हा काहीतरी नवीन करतो, काही हाय इन्कम स्किल शिकतो. लोक हसतात, पण तो कुणाचंच ऐकत नाही, कारण त्याच्याकडे गमवण्यासारखं काहीच नसतं ना. हळूहळू तो शिकतो, पैसा कसं मार्केटमध्ये काम करतो, लोकांचं माइंडसेट कसं काम करतं, श्रीमंत लोक कसं विचार करतात, हे सगळं तो शिकायला सुरुवात करतो. तो स्वतःला बदलतो आणि एक दिवस लोक म्हणतात, अरे याचं तर आयुष्य सेट झालं आहे. आणि हुशार माणूस ते पाहत राहतो, आतून तुटत राहतो, पण वरून हसत राहतो. ही कथा अपवाद नाही मित्रांनो, ही लाखो लोकांची रियालिटी आहे. हे नशीब नाही, हा योगायोग नाही, हे एक मेंटल प्रोग्रामिंग आहे. हुशार लोकांना लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, चूक करू नको, नियम मोडू नकोस, सुरक्षित राहा. आणि हीच सुरक्षितता पुढे तुरुंग बनते. आयुष्य परीक्षा नाही, पण आपण ते परीक्षेसारखं जगतो. योग्य उत्तर, योग्य वेळ, योग्य पद्धत. पण आयुष्य मैदान आहे, इथे जो खेळतो तोच शिकतो, आणि जो शिकतो तोच जिंकतो. आज जर तू हे ऐकत असेल ना, थोडंसं अस्वस्थ वाटत असेल तुला, तर प्लीज घाबरू नकोस, कारण ही अस्वस्थता बदलाची पहिली निशाणी आहे. आरामात असलेला माणूस कधीच बदलत नाही. खरा प्रश्न हा नाही की तू हुशार आहेस का, खरा प्रश्न हा आहे की तू अजूनही शिकायला तयार आहेस का. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, बहुतेक लोक अपयशी होत नाहीत, ते घाबरलेले असतात. आणि ही भीती एका दिवसात निर्माण होत नाही, ती हळूहळू वर्षानुवर्ष आपल्या आत रुजवली जाते, घरातून, शाळेतून आणि समाजात. लहानपणी जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेत जातो ना, तेव्हा आपल्या हातात पाण्याची बाटली, डबा आणि मनात भीती असते. आई म्हणते सरांचं ऐक, शिक्षक म्हणतात शांत बस, चूक करू नकोस, योग्य उत्तर दे. हळूहळू आपल्या मनात एक क्वेश्चन तयार होतो. चूक म्हणजे शिक्षा, प्रश्न म्हणजे त्रास, वेगळं विचार करणं म्हणजे धोका. पहिल्यांदा एखाद्या मुलाने वर्गात प्रश्न विचारला आणि टीचरने त्याला ओरडलं, तर त्या वर्गात बसलेले सगळे मुलं एक गोष्ट शिकतात की प्रश्न विचारायचे नसतात. पहिल्यांदा एखाद्या मुलाने मार्क्स कमी आणले आणि सगळ्यांसमोर त्याची तुलना झाली, तर सगळे शिकतात कमी पडलं म्हणजे लाज. हळूहळू भीती आपला स्वभाव बनते. आई वडील वाईट नसतात, ते जे सांगत आहेत ना, ते त्यांच्या अनुभवातून सांगतात, पण त्यांचा अनुभव वेगळ्या काळातला असतो. त्यांना वाटतं सुरक्षितता म्हणजे नोकरी, महिन्याचा पगार, सरकारी नोकरी, कारण त्यांच्या काळात ते खरं होतं. पण आजचा काळ बदललेला आहे, तरीही भीती मात्र तशीच पुढे दिली जाते. तू काही वेगळं करायचं बोललास की लगेच प्रश्न येतात, त्याच्यात भविष्य आहे का, पगार किती आहे, लोक काय म्हणतील, लग्न कसं होईल, समाज तुला स्वीकारेल का. या प्रश्नामागे प्रेम असतं, पण परिणाम भीतीचा होतो. आणि मग मिडल क्लास ट्रॅप सुरू होतो. हा ट्रॅप खूप शांत असतो,
कुठेही आवाज नाही, कुठेही जखम नाही, पण आयुष्य हळूहळू अडकत जातं. EMIs येतात, रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात, एक्सपेक्टेशन वाढतात आणि जोखीम घ्यायची ताकद कमी होत जाते. हुशार माणूस इथेच अडकतो, कारण तो सगळं मोजून करतो. तो सगळ्या शक्यता पाहतो, तो नुकसान आधी पाहतो, फायदा नंतर. त्यामुळे तो डिसिजन पुढे ढकलतो आणि आयुष्यात जे पुढे ढकललं जातं ते कधीच घडत नाही. दुसरीकडे जो माणूस आधीच अपयशी ठरलेला असतो ना, तो वेगळा विचार करतो. त्याला भीती असते, पण त्याला सवयही असते. तो पडतो, उठतो, पुन्हा चालतो. त्याच्यासाठी अपयश नवीन नसतं, त्यामुळे तो थांबत नाही. आपण सगळेच एक मोठी चूक करतो. आपण अपयशाला आयुष्याचा शेवट समजतो. पण अपयश हे फक्त एक फीडबॅक असते, दिशा बदलायची सूचना असते. पण सिस्टीम आपल्याला हे कधीच शिकवत नाही. शाळेत एकही लेसन नसतो अपयशी झाल्यानंतर काय करायचं, आयुष्यात गोंधळ वाटायला लागलं तर काय करायचं, स्वतःवर विश्वास तुटायला लागला तर काय करायचं. कारण सिस्टीमला ओबिडियंट लोक हवेत, विचार करणारे नाही. म्हणूनच अनेक हुशार लोक आतून खूप थकलेले असतात, बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आत एक आवाज सतत विचारतो, मी हेच आयुष्य जगण्यासाठी जन्म घेतलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे ते लोक शांतपणे आयुष्य काढतात, पण कधीच जिवंत वाटत नाही. खरी भीती गरिबीची नसते, खरी भीती असते अपमानाची, लोक काय म्हणतील याची. अपयशी ठरलो तर माझी ओळख काय राहील. आणि ही भीती आपल्याला सुरक्षिततेच्या पिंजऱ्यात ठेवते. पण लक्षात ठेव, पिंजरा सोन्याचा असो किंवा लोखंडाचा, तो पिंजराच असतो. आत असलेला पक्षी कधीच उडू शकत नाही आणि उडू न शकणारा पक्षी हळूहळू उडायचं विसरतो. आज जर तुला वाटत असेल की तू अडकलेला आहेस, तर दोष तुझ्यात नाही, दोष त्या शिकवणीत आहे जी तुला घाबरवायला शिकवते. पण चांगली बातमी अशी आहे की जे शिकवलं गेलं ते विसरता पण येतं. बदल एक मोठ्या निर्णयाचा होत नाही, तो एक छोट्या प्रश्नाने सुरू होतो. मी हे आयुष्य का जगतोय? हा प्रश्न जर तू स्वतःला प्रामाणिकपणे विचारलास ना, तर तुझी वाट बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्स्पायर केला असेल, चांगला वाटला असेल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या 4 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे.